एकरी 100 टन ऊसाच्या उत्पन्नाचं टार्गेट ठेवून आपण ऊसाच्या मोठ्या खांडणीसाठी दादांच्या 10 एकर क्षेत्रासाठी दिलेला आहे। एकरी 1 गोणी अमोनियम सल्फेट याप्रमाणे 10 गोण्या अमोनियम सल्फेट, एकरी 2 गोण्या 10-26-26 प्रमाणे 20 गोण्या 10-26-26, एकरी 1 गोणी म्युरेट ऑफ पोटॅश याप्रमाणे 10 गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश, एकरी 1 गोणी मायक्रोन्यूट्रिएंटची कॉम्बी किट याप्रमाणे 10 गोण्या मायक्रोन्यूट्रिएंटची कॉम्बी किट आणि एकरी 10 किलो बायोझाईम ग्रॅन्युअल्स प्रमाणे 100 किलो बायोझाईम ग्रॅन्युअल्स। आता अमोनियम सल्फेट मध्ये असलेला 21% नायट्रोजन हा ज्यावेळेस ऊस पिकाला उपलब्ध होणार आहे त्यावेळेस आपल्या ऊस पिकाची जोरदार आणि जोमदार प्रकारची वाढ होणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये असलेलं 24% सल्फर हे ज्यावेळेस जमिनीमध्ये जाऊन ऊस पिकाला लागू होणार आहे त्यावेळेस जमिनीमधील सर्व प्रकारच्या बुरशी नियंत्रित होऊन सर्व प्रकारच्या बुरशीजन्य आजारांपासून आपल्या ऊस पिकाचं संरक्षण होणार आहे। 10-26-26 मध्ये असलेलं 10% नायट्रोजन, 10% फॉस्फरस आणि 10% पोटॅश हे ज्यावेळेस आपल्या ऊस पिकाला उपलब्ध होणार आहे तर ऊसाची जाडी वाढून वजन वाढायला मदत होणार आहे। म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये असलेलं 60% पोटॅश हे ऐन फुगवणीच्या काळात म्हणजेच आज दिल्यापासून 60 दिवसाने ऊस फुगवणीमध्ये असताना ऊस पिकाला उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे ऊस पिकाचं वजन आणि जाडी वाढायला मदत होणार आहे। मायक्रोन्यूट्रिएंटच्या कॉम्बी किट मध्ये असलेलं 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 2 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 1 किलो बोरॉन हे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यावेळेस ऊस पिकाला उपलब्ध होणार आहे त्यावेळेस सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याची म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंटची गरज ही ऊस पिकाची भरून निघणार आहे आणि आपलं ऊस पीक हिरवगार होऊन त्याची जोरदार आणि जोमदार प्रकारची वाढ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही सर्व जी खते आपण ऊस पिकाला देत आहोत ही सर्व दिलेली खते जमिनीत पडल्यानंतर उचलून पिकाला लागू करण्याचं काम बायोझाईम ग्रॅन्युअल मध्ये असलेलं ह्युमिक ऍसिड करणार आहे। त्याचबरोबर ह्युमिक ऍसिडमुळे मोठ्या प्रमाणावरती ऊस पिकाची रूट झोन डेव्हलपमेंट होऊन जमिनीमध्ये पडलेले सर्व अन्नद्रव्य हे उचलून ऊस पिकाला लागू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही ऊस पिकाची खांडणी करायची असेल तर अशा प्रकारचं खत व्यवस्थापन तुम्ही तुमच्याही ऊस पिकामध्ये करावं आणि जोरदार आणि भरघोस असं उत्पन्न घ्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। धन्यवाद।